जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज रोजगारांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर ती योजना काय आहे, त्यासाठी कागदपत्रे काय लागतात, ती कुणासाठी आहे आणि त्याचे काय काय लाभ भेटणार आहे, तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, आता आपण योजनेकडे जाऊयात. तर योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. तर या योजनेचे उद्देश आहे की हस्तकलाकार, पारंपरिक व्यावसायिक यांचे सबलीकरण म्हणजेच यांचे व्यवसाय बळकट बनवण्यासाठीच म्हणजे मजबूत बनवण्यासाठी सरकार तुम्हाला काही लाभ देते. तर ते लाभ काय काय आहेत आपण जाणून घेऊयात मित्रांनो. तर प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र म्हणजेच ह्या योजनेचे तुम्हाला ओळखपत्र भेटणार आहे. तसंच टूलकिट प्रोत्साहन 15,000 म्हणजेच तुम्हाला त्या व्यवसायासाठी लागणारे टूलकिट घेण्यासाठी 15,000 रुपये तुम्हाला आर्थिक आर्थिक मदत म्हणून भेटणार आहे, जे की तुम्हाला परत फेडायचे नाहीत, जे तुम्हाला बुडीत भेटणार आहेत मित्रांनो. कौशल्य आणि विकास प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला त्याबद्दलची ट्रेनिंग पण भेटणार आहे सरकारतर्फे. आणि सवलतीचे तारणमुक्त कर्ज, पहिला टप्पा 1,00,000 पर्यंत, दुसरा टप्पा 2,00,000 पर्यंत. सवलतीचे तारणमुक्त कर्ज म्हणजेच तुम्हाला ह्याच्यामध्ये काही गहाण ठेवायची गरज नाही मित्रांनो. तुम्हाला काहीही गहाण न ठेवता हे तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला 1,00,000चं लोन भेटणार आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला परतफेडीची सवलत आहे 1 वर्षाची. तर त्या 1 वर्ष तुम्ही लोन फेडल्यानंतर तुम्हाला परत दुसरं 2,00,000चं लोन भेटणार आहे मित्रांनो. आणि डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन, तर ते तुम्हाला डिजिटल व्यवहार म्हणजेच आपल्या ऑनलाईन पेमेंटसाठी पण तुम्हाला त्यांनी प्रोत्साहन देणार आहेत. विपणन सहाय्य म्हणजेच तुमच्या साहित्यांसाठी पण त्याने मदत करणार आहेत मित्रांनो. आणि त्यासाठी पात्रता आहे की वय किमान 18 वर्ष. तर लाभार्थीचे वय कमीत कमी 18 वर्ष असणे गरजेचं आहे मित्रांनो. असंघटित क्षेत्रातील स्वयंरोजगार आधारित पारंपरिक व्यावसायिक कामगार, तर त्यासाठी तुम्हाला पारंपरिक स्वयंरोजगार आधारित पारंपरिक व्यावसायिक किंवा कामगार असणं गरजेचं आहे. प्रति कुटुंब एका व्यक्ती 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश. तर आता या योजनेमध्ये कोणकोणत्या कामगारांना आणि कोणकोणत्या व्यवसायासाठी लाभ भेटणार आहे ते बघूयात मित्रांनो. तर सुतार, नौका निर्माते, अस्त्रकार, लोहार, हातोडा व अवजार निर्माते, कुलूप बनवणारे, सोनार, कुंभार, मूर्तिशिल्पकार, दगड फोडणारा, चर्मकार, राजमिस्त्री, टोपली, चटई, झाडू बनवणारा, बाहुली व खेळणे बनवणारे, न्यावी, माळी, धोबी, शिंपी आणि मासेमारी जाळे बनवणारे, ह्या सर्व रोजगारी करणाऱ्या कामगारांना ही योजना मिळणार आहे मित्रांनो. आणि ही नोंदणी तुम्हाला करायची आहे सामान्य सेवा केंद्राद्वारे म्हणजेच CSC सेंटर मधून तुम्हाला याची नोंदणी करायची आहे. आणि त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर कागदपत्रांमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे रहिवासी प्रमाणपत्र, तुमचे वीज बिल किंवा तुमचे पाणी बिल ह्यापैकी एक, आणि तुमच्या व्यवसायाशी संबंधित कागदपत्रांमध्ये व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे आणि तुमची GST नोंदणी जर लागू असेल तर तुमच्या बँक पासबुकची फोटो आणि IFSC कोड सह खाते क्रमांक आणि तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो, उमेदवाराचे स्वाक्षरित घोषणापत्र आणि कौशल्य प्रमाणपत्र जर उपलब्ध असेल तर. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही कृपया pmvishwakarma.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. तसेच तुम्ही स्थानिक CSC किंवा महाई सेवा केंद्रात जाऊनही या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवू शकता आणि अर्ज करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा.